तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। कृषी मंत्री म्हणून पवारांनी सहकारासाठी काय केलं? गृहमंत्री अमित शहा यांनी निशाणा साधला। शरद पवार केंद्रात 10 वर्षे कृषी मंत्री होते, परंतु त्यांनी शेतकऱ्यांसह सहकारासाठी काय केलं? अमित शहा यांचा सवाल। अक्कलकोट बाजार समितीत 38,000 क्विंटल तुरीची आवक, उत्तम भाव, परराज्यात ट्रक भरून रवाना। कृषी कनेक्शन मिळेना, कसे होईल मुख्यमंत्र्यांचे दुसऱ्या हरित क्रांतीचे स्वप्न पूर्ण? सौर ऊर्जा पंपावर मोटर चालेना। शेतकरी कर्जमाफीला विरोध नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकरी कर्जमाफीवरून स्पष्टीकरण दिले। मी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही असं कधी म्हटलं नाही, असं म्हणत अजित पवारांनी माध्यमांवर नाराजी व्यक्त केली। कापसाच्या गंजीने त्वचेचा आजार, सांगा बरं कमी भावात विकायचं तरी कसं? शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा, साठवणुकीकडे वाढला कल। एसटी प्रवास महागला, 15% भाडे वाढ लागू, मुंबई पुणे तिकीट 80 रुपयांनी वाढले। कापूस खरेदीपेक्षा थेट खात्यात पैसे जमा करा, कापड उद्योगाची सरकारकडे मागणी। CCI निम्म्याहून अधिक कापूस खरेदी करत असल्याने उद्योगांच्या अडचणी वाढलेल्या आहेत, त्यामुळे सरकारने हमीभावाने कापसाची खरेदी न करता बाजारभाव आणि हमीभावातील फरक थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा। शेतकऱ्यांच्या नजरा उन्हाळी आवर्तनाकडे, खडकवासलातून 2 महिन्यांपासून शेतीचे पाणी बंद, इंदापूर तालुक्यातील शेवटच्या टोकापर्यंत लाभ मिळणार। सोयाबीन खरेदी मुदतवाढीसाठी आग्रह, सरकार सकारात्मक, केंद्र सरकारकडे पाठपुरावा, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती। दुसऱ्याच्या जमिनीमधून पाईपलाईन करण्यासाठी कायदेशीर तरतूद, आपापसामधील वैरभाव, गावातील राजकारणामुळे काही शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला त्यांच्या जमिनीतून पाईपलाईन टाकण्यासाठी अडवणूक करतात। अशी अडवणूक होऊ नये म्हणून एखाद्या शेतकऱ्याला पाईपलाईनद्वारे किंवा पाटाद्वारे पाणी नेण्यासाठी कायद्यात तरतुदी आहेत। भावात घसरण, सोयाबीन उत्पादन खर्च वाढला, दिवसेंदिवस भावात घट होत असून हे दर आणखीन किती खाली जातील हे सांगता येत नाही। जानेवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात, लाडक्या बहिणी सुकावल्या, 6वा हप्ता खात्यात, लाभार्थ्यांची संख्या कमी जास्त होणार। अवजार अनुदानासाठी अर्जाची शेवटची तारीख 28 जानेवारी, संधी गमवू नका। राज्यातील शेतकऱ्यांना विविध कृषी अवजारांवर अनुदान मिळवण्यासाठी कृषी विभागाने अर्ज मागवलेले आहेत। शेतकऱ्यांना 28 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार। वीज होणार स्वस्त, महावितरणाकडून पहिल्यांदाच वीज दर कपातीचा प्रस्ताव सादर। शेतकरी कर्जमाफीवरून महायुतीत मतभेद, विजय वडेट्टीवारांचा आरोप, सरकार आश्वासनांपासून पळ काढतोय। पीक पडताळणीसाठी MR-SAGचा उपयोग न करण्याची मागणी, 2022-23 हंगामात फळपीक विमा योजनेत सहभागी झालेले सुमारे 6,686 केळी विमाधारक शेतकरी परताव्यांपासून MR-SAGचा डाटा पीक पडताळणीसाठी उपयोगात आणल्याने वंचित राहिलेत। परभणी जिल्ह्यात आबासाठी उदासीनता, आयुष्यमान भारत, 10 लाख नागरिकांचा कानाडोळा, 5 लाखांपर्यंत उपचार, 5.25 लाख लाभार्थी। शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध, लातूर धाराशिव मध्ये आंदोलन, सोलापुरात शेतकरी आक्रमक। विदर्भातून गोव्यापर्यंत जाणारा 800 किलोमीटरचा महामार्ग, तर हा महामार्ग राज्यातला 12 जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांना जोडणारा महामार्ग ठरणार। जुन्नरमध्ये द्राक्ष तोडणी हंगाम सुरू, बांगलादेशातील व्यापाऱ्यांकडून बांधावर खरेदी, प्रति किलो 110 ते 125 रुपये भाव। गट निर्मिती न झाल्याने द्राक्ष उत्पादनात 40% घट। धाराशिव जिल्ह्यात पीक विम्यात फ्रॉड, बनवेगिरी रोखण्यासाठी कृषी विभागाचा प्रस्ताव। धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगामात 565 जणांनी 2,900 हेक्टरवर बोगस पीक विमा भरलाय। यातील CSC केंद्र चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। साताऱ्यात कर्जमाफीच्या आशेने थकले पीक कर्ज, विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी निवडणूक राजीनामा जाहीरनाम्यात कर्जमाफीची घोषणा केल्याने शेतकऱ्यांचे कर्जमाफीकडे लक्ष लागले आहे। जन्म व मृत्यू दाखले उशिरा अर्ज केल्यास मिळणार नाही, वर्षभरानंतर अर्ज केलेल्यांना 6 महिने थांबावे लागणार।
उद्दिष्ट संपले तरी सोयाबीन खरेदी सुरूच राहणार, जिल्ह्यांना मिळणार वाढीव उद्दिष्ट। राज्यात आतापर्यंत जवळपास 7,28,000 टन सोयाबीनची खरेदी झाली। तसेच जिल्ह्यांचे सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाले, त्या जिल्ह्यांना पुन्हा वाढीव उद्दिष्ट देण्यात येणार आहे। लेकीच्या लग्नाची काळजी कशाला, साहित्य खरेदीसाठी शासनाकडून अनुदान। सामाजिक न्याय विभागाची योजना, दाम्पत्य संस्थांनाही मिळणार आता अनुदान। वर्धा जिल्ह्यात जनावरांसाठी हिरव्या चाराची उपलब्धता, 5,295 शेतकऱ्यांनी अर्ज केला, त्या सर्वांना लाभ मिळाला। अर्थमंत्री तिजोरी उघडणार, मोदी 3.0 होणार, शेतकऱ्यांवर मेहरबान, बळीराजासाठी होईल घोषणांची नांदी। कापूस आयात वाढून 12 लाख गाठींवर पोहोचली, निर्यात 7 लाख गाठींच्या दरम्यान स्थिरावली। हिंगोलीतही बोगस पीक विमा, प्रधानमंत्री पीक विमा योजना, शासकीय जमिनीवरही काढला विमा, डुप्लिकेट अर्जांची केली जाते तपासणी। जिल्ह्यात आतापर्यंत डुप्लिकेट 1700 अर्ज भरल्याचे समोर आले। असे किती अर्ज डुप्लिकेट आहेत याची माहिती विमा कंपनीने CSC कडून मागवल्याचे सूत्रांनी सांगितले। मेंदू व्हायरसचं थैमान, 24 पेशंट व्हेंटिलेटरवर, केंद्राचं पथक पुण्यात GBS रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाली असून हा आकडा 73 वर पोहोचलाय। गोंदिया जिल्ह्यात कामधेनू ग्राम दत्तक योजनेने दुग्ध उत्पादनात वाढ, 306 गावांमध्ये राबवला प्रकल्प, पशुपालकांना दुग्ध उत्पादनात होते मदत। द्राक्ष पंढरी गजबजली, आंतरराष्ट्रीय व्यापारी खरेदीसाठी दाखल, युरोपियन देशांसह चीन, श्रीलंका, रशियात भारतीय द्राक्षांना मोठी मागणी। PM किसानची रक्कम 10,000 पर्यंत वाढवण्याची मागणी, सरकारने PM किसानच्या निधीत वाढ करण्याची मागणी मागील 2 वर्षांपासून केली जात आहे। आताही अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर PM किसानचा निधी 10,000 करण्याची मागणी शेतकरी नेते आणि उद्योगांनी लावून धरली आहे। नाशिक जिल्ह्यात 80 दिवसात 10,420 क्विंटल सोयाबीन खरेदी, राजकीय नेत्यांचा आरोप, विविध कारणे देत हमीभावाने अधिक खरेदी करण्यास सरकारच उदासीन। शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार, उपजीविकेचे साधन एकमेव शेती असल्याने उद्ध्वस्त होणाऱ्या शेतकऱ्यांचा विरोध, सर्व जमिनी अत्यंत सुपीक आणि उपजाऊ असून 12माही बागायत आहेत, जमिनी काळ्या कसदार। येवल्यामध्ये पीक विमा योजनेत गोलमाल, 40 कोटींच्या नुकसान भरपाईला मुकण्याची शक्यता। PM किसानच्या 19व्या हप्त्याची तारीख ठरली, केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांनी माहिती दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी किसान योजनेच्या म्हणजेच PM किसान योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमध्ये 19व्या हप्त्याचं वितरण करणार अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली। कर्नाटकचा धडा गिरवा, कर्नाटक सरकारने हमीभावाने तूर खरेदी जाहीर करून बोनसही घोषित केला असताना महाराष्ट्राची उदासीनता चिंताजनक आहे। सिंचनाच्या आवर्तनांकडे बागलांमधील शेतकऱ्यांचे लक्ष, जानेवारी उलटूनही कालवा समितीची बैठक होईना। पीक विमा घोटाळ्याचा पेन ड्राईव्ह तयार, संसदेत आवाज उठवणार, सुप्रिया सुळेंचा महायुतीवर निशाणा। हार्वेस्टिंग आणि पीक विम्यातील भ्रष्टाचार झाल्याची कबुली कृषी मंत्र्याने दिली। या सर्वांचा पेन ड्राईव्ह तयार केला आहे, संसदेत तो वाचून दाखवणार आहे। पैसे किती दिवस टिकणार, आम्हाला अवैध धंदे करावे लागतील, शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक। वन्यजीव आणि शेतकऱ्यांचा संघर्ष कमी करण्यास प्राधान्य, उपस्थित शेतकरी सदाशिव भोसले यांनी शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांपासून झालेल्या शेती नुकसानीची भरपाई मिळवताना होत असलेला नाहक त्रास व स्थानिक अधिकाऱ्यांची अनास्था निदर्शनास आणून दिली। सोन्याचे दर पोचले गगनाला, पहिल्यांदा सोनं 83,000वर, दिल्लीमध्ये प्रथमच 83,000 प्रति 10 ग्रॅम पार केला। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।